मित्रांनो, 2024 मध्ये 18 सप्टेंबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष असतील. पितृपक्षामध्ये जर कावळा माणसाला काही देऊन गेला तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. काही विशिष्ट लोकांनाच कावळा शुभ संकेत देतो. मित्रांनो, कावळ्याने दिलेल्या 14 शुभ संकेतांपैकी हा संकेत कधीही कुणाला सांगू नका. कावळा असा प्राणी आहे ज्याला चांगल्या किंवा वाईट गोष्टीची माहिती आधीच होते आणि कावळ्याला अनेक दिव्य शक्ती प्राप्त आहेत आणि तो आधीच जाणून घेतो की माणसाबरोबर काय काय होणार आहे. आपल्या समाजात खूप काळापासून कावळ्याशी संबंधित शुभ अशुभ शगुन अपशगुणांच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. शकुनशास्त्रातही कावळ्याशी संबंधित अनेक रोचक माहित्यांचा उल्लेख आढळतो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कावळ्याशी संबंधित शकुन अपशगुणांच्या काही गोष्टी सांगत आहोत. पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, अशाच जीवनोपयोगी गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. तर चला सुरू करूया. मित्रांनो, नंबर 1, प्रवासाच्या वेळी जर तुम्हाला कावळा भांड्यात तोंड घालून पाणी पित असल्याचे दिसले तर हे धन लाभाचे संकेत आहेत. तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल. नंबर 2, रस्त्यात जर तुम्हाला कावळा तोंडात रोटी किंवा मांसाचा तुकडा घेतलेला दिसला तर हे तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहे. मित्रांनो, नंबर 3, पहाटेच्या वेळी जर कावळा येऊन तुमच्या पायाला स्पर्श करून जात असेल तर हे तुमच्या प्रगतीचे आणि धनप्राप्तीचे संकेत आहेत. आणि मित्रांनो, नंबर 4, अशी मान्यता आहे की जर कावळा जमिनीत खोदताना दिसला तर मोठा लाभ होतो. नंबर 5, रस्त्यात जाताना जर कावळा झाडाच्या फांदीवर बसलेला दिसला तर इच्छित फळ मिळते. मित्रांनो, नंबर 6, सूर्योदयाच्या वेळी तुमच्या घरासमोर किंवा घराच्या छतावर कावळा बोलताना दिसला तर हे तुमच्या प्रतिष्ठा आणि धनवाढीचे सूचक आहे. परंतु सध्याच्या काळच्या वेळी कावळ्याचे छतावर येणे किंवा बोलणे शुभ मानले जात नाही. मित्रांनो, नंबर 7, जर तुम्हाला कावळा चोचीत बिस्किटाचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. आणि मित्रांनो, नंबर 8, प्रवासाला जात असताना जर कावळा गोड आवाजात बोलत तुमच्या उजव्या बाजूने जाऊन उडून गेला तर तुमचे कोणतेही कठीण कार्य आश्चर्यकारकपणे यशस्वी होईल. मित्रांनो, नंबर 9, जर बरोबर दुपारच्या आधी पूर्व किंवा उत्तर दिशेकडून झाडावर बसलेल्या कावळ्याचा आवाज ऐकू आला तर याला स्त्रीच्या आगमनाचा संकेत मानले गेले आहे. आणि मित्रांनो, नंबर 10, जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचा घडा असेल आणि त्यावर कावळा येऊन बसला तर ते त्या स्त्रीसाठी शुभ संकेत आहे आणि याला धनप्राप्तीचा संकेत मानला जातो. नंबर 11, जर कावळा तोंडात वाळू, धान्य, ओलसर माती किंवा फळे फुलं भरून तुमच्या घरापर्यंत आणून दिली तर हे अचानक धनप्राप्तीचे संकेत आहेत. असे मानले जाते की तुम्हाला एखादी लॉटरीही लागू शकते आणि तुमचे पूर्वज म्हणजेच पितर हे खूप प्रसन्न आहेत. आणि नंबर 12, बैसाख महिन्यात जर कावळा एखाद्या हिरव्या झाडावर आपले घरटे बनवत असेल तर याचा अर्थ पावसाळा येण्याचे संकेत आहेत. नंबर 13, जर रस्त्यात तुम्हाला 2 कावळे एकमेकांना तोंडात अन्न देताना दिसले तर हे अत्यंत शुभ संकेत आहे. नंबर 14, सकाळी सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यानंतर जर कावळा घरात येऊन काय काय करत असेल तर हे कोणत्याही पाहुण्याच्या आगमनाचे संकेत आहेत. काही मेहमान येणार आहेत किंवा एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हे संकेत मिळाले असतील तर तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्ही लवकरच धनवान होणार आहात. आणि यासोबतच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पितृपक्षामध्ये काही विशिष्ट प्रकारचे अन्न कधीही घरात तयार करू नका. यामुळे पितृदोष लागू शकतो, पूर्वज नाराज होतात, क्रोधित होतात आणि याला घोर पाप मानले जाते. तसेच पितृपक्षाच्या काळात काही चुका कधीही करू नका. चला सुरू करूया. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीला पितृपक्ष सुरू होतात, जे आश्विन महिन्याच्या अमावस्येला, जिला सर्व पितृ अमावस्या असेही म्हणतात, तेव्हा ते संपतात. आणि या वर्षी पितृपक्ष 18 सप्टेंबर पासून सुरू होऊन 14 ऑक्टोबरला संपतील. आणि लहान मोठ्या सर्वांनी पितृपक्षात काही विशेष काळजी घ्यावी जी आवश्यक आहे. मित्रांनो, अशी मान्यता आहे की मृत्यूसंबंधी देवता यमराज श्राद्ध पक्षात पितरांना मुक्त करतात, जेणेकरून ते आपल्या स्वरजनांकडे जाऊन तर्पण ग्रहण करू शकतील.
पितर भाद्रपद पौर्णिमेला पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि 16 दिवसापर्यंत श्राद्ध, तर्पण, पिंडदान ग्रहण करतात आणि सर्व पित्र अमावस्येच्या रात्री पितृलोकात परत जातात. त्यामुळे हे 16 दिवस पूर्णतः पितरांना समर्पित असतात. या 16 दिवसात पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी पिंडदान, श्राद्ध, तर्पण यांसारखी कर्मे केली जातात आणि पितरांसाठी श्रद्धेने काही समर्पित करणे याला श्राद्ध म्हणतात. हे 16 दिवस पितरांना प्रसन्न करून त्यांच्या कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास मानले जातात. मित्रांनो, जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितृपक्षाच्या काळात कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. शास्त्रामध्ये पितृपक्षासाठी अनेक नियम सांगितले गेले आहेत. जर या नियमांचे पालन केले नाही तर पितृदोष लागतो, पितृदेव नाराज होतात. पितृपक्षाच्या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य करण्यासोबतच काही गोष्टींचा वापर पितृपक्षात बोलूनही न करणे आवश्यक आहे. पितृपक्ष पितरांना समर्पित असतो, त्यामुळे या काळात भोजनाचे विशेष महत्त्व आहे. पितरांसाठी भोजन तयार केले जाते, ब्राह्मणांना भोजन दिले जाते आणि पंचबली दिली जाते. पण शास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या पितृपक्षात बोलूनही खाण्याची नाहीत आणि ते काही गोष्टी आहेत ज्याचे सेवन पितृपक्षात केले जाऊ नये आणि पितरांना किंवा ब्राह्मणांना त्याचा भोग न दिला जावा. म्हणून मित्रांनो, चला तर मग पाहूया कोणत्या गोष्टी पितृपक्षात बोलूनही सेवन करू नयेत आणि कोणत्या गोष्टी पितरांना किंवा ब्राह्मणांना दिलेल्या भोजनात न समाविष्ट कराव्यात, अन्यथा दोष लागतो. मित्रांनो, मोठ्या वयोवृद्ध व्यक्ती किंवा ब्राह्मणांनी तुम्हाला नेहमी सांगितले असेल की पितृपक्षात त्याच प्रकारचे भोजन तयार करावे आणि त्याच प्रकारचे भोजन पितरांना किंवा ब्राह्मणांना अर्पण करावे जे पितरांना आवडते. यामुळेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते. पण इथे आपण काही अशा चुका करतो. बहुतेक घरात बहुतेक लोकांच्या पूर्वजांना लसूण आणि कांदा आवडतो, त्यामुळे जेव्हा ते भोजन तयार करतात तेव्हा त्यात कांदा आणि लसूण घालतात आणि पूर्वजांच्या आवडीच्या अनुसार भोजन तयार करून ब्राह्मणांना देतात. किंवा ज्यांना पितरांचे नॉनव्हेज आवडते ते नॉनव्हेज घेऊन गरजू व्यक्तीस पितरांच्या नावाने दान करतात, ज्यामुळे त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळवता येतील. मित्रांनो, जर तुम्ही असे करत असाल तर कृपया अशा चुका पुन्हा करू नका. शास्त्रानुसार पितृपक्षात कांदा, लसूण, मटण आणि अंड्याचा वापर भूलूनही करू नये आणि पितरांच्या भोजनातही या गोष्टीचा वापर न करावा. शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांना पितृदेव मानले जाते. पितरांचे भोजन, श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान सर्वप्रथम भगवान विष्णू आणि महालक्ष्मी स्वीकारतात आणि नंतर पितरांना मिळते. म्हणून भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या पूजनात कांदा, लसूण, मटण आणि अंड्याचा वापर वर्जित आहे. जर तुम्ही पितरांच्या भोजनात मटण, अंडे, कांदा, लसूण यांचा वापर करता तर भगवान विष्णू आणि महालक्ष्मी ते स्वीकारणार नाहीत आणि जेव्हा ते पितृदेव स्वीकारणार नाहीत तेव्हा आमचे पितरही त्या भोजनाला स्वीकारणार नाहीत. त्यामुळे या गोष्टीचा नेहमीच ध्यान ठेवा. आणि मित्रांनो, श्राद्ध पक्षात पितरांसाठी हे जो भोजन तयार कराल किंवा ब्राह्मणांना जे भोजन द्याल ते कांदा, लसूण, मटण आणि अंड्याविना असावे. तसेच पितरांच्या नावाने तयार केलेले भोजन कोणत्याही गरजू व्यक्तीस दान करू नका. श्राद्ध पक्षात पितरांसाठी जे भोजन तयार केले जाते ते कांदा, लसूण, मटण आणि अंड्याविना असावे. या सर्व सामग्रीला शुद्ध भोजनात समाविष्ट करणे घोर पाप मानले जाते आणि पितृदेव क्रोधित होत असतात. म्हणून ध्यानात ठेवा, पितृपक्षाच्या काळात तुम्ही कांदा, लसूण, मटण, अंडे याचा वापर भूलूनही करू नका आणि मद्यपान वगैरेही टाळा. मित्रांनो, पितृपक्षाच्या काळात बासी भोजन करू नका. या 16 दिवसात बासी भोजन शैतानाला मिळतो. पितृपक्षात ना तर बासी भोजन करावे आणि ना कोणाला द्यावे. जर कुठला गरजू व्यक्ती तुमच्या घरात आला तर त्यालाही बासी भोजन देऊ नका. शास्त्रामध्ये सांगितले आहे की पितृपक्षाच्या काळात पितर कोणत्याही रूपात तुमच्या घरात येतात आणि अशा वेळी जर तुम्ही पितरांना बासी भोजन दिले तर तुम्हाला पितृदोष लागेल आणि त्यामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. ना तर तुम्ही बासी भोजन करा आणि ना कुणाला द्या. म्हणून मित्रांनो, पितृपक्षात तुम्ही स्वतःसाठी नवीन वस्त्र खरेदी करू नका. या 16 दिवसात तुम्ही वस्त्रदान करू शकता, परंतु स्वतःसाठी नवीन वस्त्र खरेदी करणे अशुभ मानले जाते. पितृपक्षाच्या काळात पती पत्नीने एकमेकांपासून काहीसं अंतर ठेवलं पाहिजे, कारण या काळात आपल्या पितृदेवते आपल्या घरात आणि आपल्या आजूबाजूला उपस्थित असतात. जर तुम्ही असे केले नाहीत तर पितृ नाराज होऊन जातील आणि पितृपक्षात घरात रडणे टाळावे, कारण यामुळे पितृदोष लागतो. या 16 दिवसात आनंदाने पितरांचे स्वागत करा.
आणि त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती करा. मित्रांनो, पितृपक्षात पितरांसाठी जे भोजन तयार करतात त्यात भात, डाळ किंवा रोटी बनवू नका. पितरांसाठी नेहमी पक्का भोजन जसे की पुरी, कचोरी, पराठे इत्यादी तयार करावे. हलवा, पुरी, खीर इत्यादी बनवावे. पितरांना खीर खूप आवडते आणि खीर खाल्ल्यावर पित्र आपल्याला भरपूर आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून पितृपक्षाच्या काळात तुम्ही स्वतः डाळ, भात, रोटी इत्यादी खाऊ शकता, पण पितरांना हे पदार्थ देऊ नका. परंतु लक्षात ठेवा, पितरांसाठी किंवा ब्राह्मणांसाठी जे भोजन तयार कराल ते पक्का असावे आणि जसे की खीर, पुरी, मूग दाल, कचोरी, दही, जलेबी इत्यादी. पण पितृपक्षात घरात मसूर डाळ खाणे टाळावे, कारण शास्त्रानुसार हे वर्जित आहे. आणि मित्रांनो, मसूर डाळ व्यतिरिक्त पितृपक्षात काळा मीठ आणि काळा जिरेही खाणे आणि ब्राह्मणांच्या भोजनात समाविष्ट करणे टाळावे. पितृपक्षात मूळ, लौकी, काकडी आणि मोहरीच्या सागाचा वापर न करता खाणे किंवा दुसऱ्याला देणे वर्जित आहे. श्राद्ध पक्षात या पदार्थाचा सेवन करणे आणि देणे दोन्ही वर्जित आहे. म्हणून श्राद्ध पक्षाच्या काळात पितरांच्या भोजनाचा लिंबू घालू नये आणि तुम्ही स्वतः लिंबू वापरू शकता, पण पितरांच्या किंवा ब्राह्मणांच्या भोजनात लिंबू न घालता ते त्यांना भोजन द्यायचं आहे. पितृपक्षात अनेक तांत्रिक क्रियाही केल्या जातात, त्यामुळे या काळात दूध, दही किंवा पांढऱ्या रंगाच्या पदार्थांचा जसे की पांढऱ्या रंगाच्या मिठाई, बर्फी इत्यादीचा वापर टाळावा. पण हां, हे पदार्थ तुम्ही आपल्या घरात बनवून खाऊ शकता. मित्रांनो, पितृपक्षात गाईच्या दुधाचा वापर टाळा, विशेषतः त्या गाईच्या दुधाचा ज्याचे अलीकडेच बाळाला जन्म दिला आहे अशा गाईच्या दुधाचा वापर भुलूनही करू नका. पितृपक्षात खीर तयार करणे आवश्यक आहे आणि खीर पितरांना आणि ब्राह्मणांना अर्पण केली जाते. म्हणूनच तुम्ही पितृपक्षाच्या काळात दूध वापरून खीर तयार करून ती भोग म्हणून अर्पित करणे आणि प्रसाद स्वरूपात ग्रहण करणे शक्य आहे, पण थेट दूध पिऊ नका. पितृपक्षात कढी तयार करणे आणि खाणेही वर्जित आहे, याची विशेष काळजी घ्या. आणि पितृपक्षात कुलथीच्या डाळीचा वापरही टाळा. मित्रांनो, पितरांसाठी जे भोजन तयार कराल त्या भोजनात तीळ नक्कीच घाला. पितृपक्षात पितरांसाठी, ब्राह्मणांसाठी किंवा गरजू व्यक्तींना पितरांच्या नावाने देण्यात येणाऱ्या भोजनात काही काळे तीळ घाला. शास्त्रानुसार जे भोजन काळ्या तिळासह तयार केले जाते ते भोजन पित्र ग्रहण करतात, परंतु ज्या भोजनात काळे तीळ नसतात ते भोजन भूत पिशाच ग्रहण करतात. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. मित्रांनो, पितरांच्या भोजनात काळे तीळ घालूनच पितरांना भोग द्या. काळे तीळ भूत पिशाचांपासून श्राद्धाच्या भोजनाचे रक्षण करतात, म्हणून या गोष्टीचा विशेष विचार करा. पितृपक्षाच्या काळात चुकूनही शेजाऱ्यांचे भोजन कधीही खाऊ नका. पितृपक्षाच्या दरम्यान घेतलेले कर्ज अशुभ मानले जाते, यामुळे उलट कर्जाचा भार वाढतो. आणि मित्रांनो, पितृपक्षात कोणतेही असे कार्य करू नका ज्यामुळे आपले पित्र नाराज होतील. तुम्ही थोड्याशा प्रयत्नाने पितरांना प्रसन्न करू शकता. मित्रांनो, गरुड पुराणानुसार पितरांसाठी कोणत्या प्रकारचे पदार्थ तयार करावे हे जाणून घेऊया. सर्वप्रथम दूध आणि साखरेची खीर आहे. होय, पितरांसाठी तुम्ही अनेक पदार्थ तयार करू शकत नसाल किंवा परिस्थिती अनुकूल नसेल तर मग पितरांच्या तृप्तीसाठी दूध आणि साखरेची खीर तयार करणे आवश्यक आहे. त्यात सुकी फळे घालून पितरांना अर्पण करा. या पदार्थामुळे त्यांना सर्वात जास्त आनंद मिळतो आणि ते तुमच्या घराच्या दरवाजापासून प्रसन्न होऊन परत जातात. दुसऱ्या क्रमांकावर कडूची भाजी आहे. गरुड पुराणानुसार कडूची भाजी पितरांना खूप प्रिय असते. कडू एक सात्विक पदार्थ आहे जो श्राद्ध प्रसादात अक्सर दिला जातो आणि जर तुम्ही श्राद्धाच्या भोजनाची तयारी करत असाल तर कडूची भाजी नक्कीच तयार करा आणि पितरांना अर्पण करा. तिसरं म्हणजे शुद्ध घीची रोटी. होय, शुद्ध घी वापरून रोटी तयार करा आणि पितरांची आठवण करून एक रोटी कावळ्याला आणि 2 छोटी रोटी गाय आणि कुत्र्याला द्या. यामुळे पित्र ज्या कोणत्याही रूपात पृथ्वीवर उपस्थित असतील ते तृप्त होऊन तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. चौथं म्हणजे पिवळ्या मूग डाळ आणि पांढऱ्या उडद डाळ. गरुड पुराणानुसार या 2 डाळांनी तयार केलेले पदार्थ, मग ते गोड असो किंवा खारट, पितरांसाठी तयार करणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्यांचा श्राद्ध तिथीला या डाळांचे पदार्थ तयार केलेत तर त्यांचे अधिक लाभ होतात. याशिवाय बटाटे, गव्हाच्या पिठाचे पूर, गोड उसाच्या रोट्या, गोड केशराचे तांदूळ, काळे चणे आणि बेसनाच्या वस्तू देखील पितरांसाठी तयार कराव्यात. पित्र हे पदार्थ प्रेमाने ग्रहण करतात. आता पाहूया भोजन कसे तयार करावे. जसे आपण ईश्वराच्या भोगाच्या तयारीला त्याला स्पर्श न करता किंवा उष्ट न करता भोग अर्पित करतो, त्याचप्रमाणे पितरांच्या भोजनात देखील
त्यांना अर्पण करण्यापूर्वी स्पर्श करू नये आणि उष्ट करू नये. भोजन तयार करण्याआधी तुम्हाला पूर्णपणे शुद्ध असावे लागते. स्नान न करता पितरांचे भोजन तयार करू नका. मासिक धर्मात असलेल्या स्त्रीने देखील पितरांचे भोजन तयार करू नये. पितृभोजन तयार करण्यापूर्वी स्वयंपाकघराला गंगाजलाने आणि गंगाजल न मिळाल्यास साधारण पाणी पसरून स्वच्छ करणे आवश्यक आहे. नंतर भोजन तयार करताना ओम पितृदेवाय नमः किंवा ओम वासुदेवाय नमः यांसारख्या मंत्रांचा उच्चारण करूनच भोजन तयार करण्यास प्रारंभ करावा. आता पाहूया कसे भोजन बनवू नये. काही लोक मानतात की त्यांच्या पितरांना मांसाहार आवडतो, म्हणून पितृश्राद्धाच्या दिवशी मांसाहारी भोजन तयार करणे आवश्यक आहे. पण पितृलोकात प्रवेश केल्यानंतर पितरांचे भोजन सात्विक बनते. म्हणूनच पितृंच्या श्राद्धात किंवा भोजनात तामसिक पदार्थाचा वापर कधीही करू नका. फक्त सात्विक पदार्थच पितरांसाठी भोजनात तयार करून द्यावेत आणि तामसिक पदार्थासोबत नक्कीच तुम्ही कांदा, अद्रक आणि लसूण यांचा वापर श्राद्ध भोजनात नको आहे. या पदार्थाचा वापर केल्यास पितरांचं भोजन ग्रहण होऊन शकत नाही आणि ते भुकेलेच पितृलोकात परत जातात. पितृभोजनात जास्त तीव्र मसाल्याचा वापर करू नका. जितके होईल तितके भोजन गोडसर आणि सात्विक बनवावे, ज्यामुळे पितृ ते सहज ग्रहण करू शकतील. आणि आम्ही भोजन तयार करून त्यांचे भोग पितरांच्या प्रतिमेवर अर्पण करतो किंवा गाय कुत्र्याला देतो. पण भोजनासोबत जल अर्पण करणे विसरतो. जल अर्पण करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जल अर्पण करणेच आहे. पितरांना तुम्ही भोजन अर्पण करा, पण पितृपक्षाच्या पूर्ण महिन्यात जल अर्पण नक्कीच करा, जेणेकरून पितृ भुकेलेच पितृलोकात परत जाऊ नयेत. यामधून तुम्ही तुमच्या पितरांना संतुष्ट करून भोजन देऊ शकता. आता पाहूया या 16 दिवसामध्ये कितीही गरजेची परिस्थिती असो, कोणीतरी तुमच्याकडून काही उधार मागितले तरी पितृपक्षाच्या काळात हे 4 गोष्टी कोणालाही देऊ नका. अन्यथा तुमच्या कुटुंबात आर्थिक तंगी येऊ शकते आणि पितृ नाराज होऊन तुमच्या घराचा त्याग करू शकतात. म्हणून पितृदोष पुढे जाण्याआधी जर तुम्ही भगवान शिववर प्रेम करत असाल, कृपया सच्च्या मनाने कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. मित्रांनो, पितृपक्षाच्या काळात उधार देणे किंवा घेणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आवश्यक असू शकते. काही लोक उधार देतात, त्यामुळे त्यांना जीवनात चांगल्या गोष्टी मिळू शकतील. म्हणून काही लोक सामाजिक कार्यासाठी उधार देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, विशेषतः पितृपक्षाच्या काळात हे केल्याने तुमच्या जीवनात आर्थिक तंगी येऊ शकते. म्हणूनच कमीत कमी पितृपक्षाच्या काळात असे करणे टाळा. चला, सर्वात प्रथम पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांशी संबंधित धन किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू कोणालाही देऊ नका. उदाहरणार्थ, आपल्या वृद्धांनी दिलेले चांदीचे नाणे, पैसे, आशीर्वाद म्हणून दिलेली महत्त्वाची वस्तू, धार्मिक वस्तू किंवा कोणतीही चिन्हे आणि देवतेशी संबंधित पूजा सामग्री हे सर्व दुसऱ्या व्यक्तीला उधार किंवा दान म्हणून देणे टाळा. कारण असे मानले जाते की असे केल्याने तुमचे पूर्वज नाराज होतात आणि वृद्धांनी दिलेला आशीर्वाद संपुष्ट येतो. यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही. तुम्ही लक्षात ठेवायला हवं की तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला दिलेलं काही महत्त्वाचं असेल तर ते सहजपणे कुणालाही देऊ नका. वृद्धांच्या आशीर्वादानुसार मिळालेल्या वस्तूची नेहमी काळजीपूर्वक ठेवावी लागते. आणि हे वस्तू जसे की सोना, चांदी, हिरा, मोती इत्यादी फक्त त्यांची मूल्यच नाही तर त्यांचे महत्त्व देखील खूप असते. त्यामुळे त्यांना वाया घालू नका. आणि पितृपक्षामध्ये धनाचे महत्त्वही लक्षात घेतले जाते. पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांचा प्रत्यक्ष पृथ्वीवर आगमन होतो आणि त्यांना आगमनाने आपल्या घरात सुख समृद्धीची भरभराट होते. आणि या काळात पितरांचा आशीर्वाद मिळून धनवैभव प्राप्त होतं. पितृपक्षाच्या काळात हे लक्षात ठेवायला हवं की जर कोणीतरी तुमच्याकडून धन उधार मागायला येत असेल तर त्याला उधार पैसा देऊ नका आणि दुसऱ्या व्यक्तीकडूनही उधार घेऊ नका. अशी मान्यता आहे की पितृपक्षात तुम्ही जो पैसा उधार देता किंवा घेतात तो पैसा कधीच परत येत नाही आणि दोन्ही धन देणारा आणि घेणारा उधारीतच अडकतात. यामुळे पितरांचा शाप लागतो. श्राद्ध पक्षाच्या काळात आपले पूर्वजांचे तर्पण, पिंडदान आणि गंगास्नान इत्यादी धार्मिक क्रिया केल्या जातात. पितृपक्षात खास करून पांढरट पदार्थ अर्पण केले जातात. पितृपक्षाच्या दिवसात विशेषतः सकाळच्या वेळी कोणीतरी तुम्हाला दूध, दही, छाछ किंवा संध्याकाळच्या वेळी काही मागायला येते तेव्हा त्यांना देणे टाळा. तर तुम्ही ते कोणालाही देऊ नये. जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे अर्पण करण्याबरोबरच काही दुसरे काम केले तर समजावे की तुमचे पूर्वज नाराज होतील आणि तुम्हाला त्याचा क्रोध सहन करावा लागेल. म्हणून पितृपक्षाच्या काळात कोणतीही लेनदेन करू नका. पितृपक्षात
चावळ्यांमध्ये काळे तीळ घालून दान केल्याने पितृदोष कायमचा संपतो आणि आपल्या पूर्वजांना प्रसन्नता प्राप्त होते. गायला गुळ आणि काळे तीळ घालून रोटी खाऊ घातल्याने पितृदोष मिटवता येतो. तांब्याच्या लोटात गंगेचे पाणी आणि काही तीळ घालून पिंपळाच्या झाडाखाली अर्पण केल्यास पितृदोष कायमचा समाप्त होतो. आणि जर तुम्ही कोणाला गिफ्ट द्यायचे असेल किंवा गिफ्ट स्वरूपात काही देणार असाल तर त्यामुळे पितृपक्षाच्या काळात तुम्ही कोणालाही तुमची घड्याळ किंवा बाजारातून नवीन घड्याळ खरेदी करून देऊ नका. प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचा वेळ चांगला किंवा वाईट चालू असतो. तुम्ही कोणालाही घड्याळ देऊ नये असे आणि कोणाची घड्याळ घेऊ नये. जर तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्या व्यक्तीस दिला तर भविष्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. आणि पितृपक्षाच्या काळात काही वस्तू असतात ज्या तुमच्या घराच्या सुख समृद्धी संबंधित असतात आणि त्या वस्तू तुम्ही कुणालाही उधार देऊ नये. विशेषतः संध्याकाळी म्हणजे सूर्य उगवल्यानंतर किंवा सूर्यास्त होण्याच्या वेळेस. मित्रांनो, जसे की लसूण, कांदा, दूध, दही, साखर किंवा पैसे उधार देणे हे तुम्ही नका करू. हे घराच्या समृद्धीवर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे आपल्या पूर्वज नाराज होतात आणि पितृदोष लागू होतो. असे केल्यामुळे आपल्या घरातील सुख आणि समृद्धी आणि माता लक्ष्मी दुसऱ्या लोकांच्या घरात जाऊ शकतात आणि आपले पूर्वजही आपल्या घरात येत येत परत जातात. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही. दान पुण्य हा भारतातील परंपरा आहे. प्रत्येक व्यक्ती दान करून पितृपक्षाचा लाभ घेतो आणि पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त करतो. पण पितृपक्षाच्या काळात तुम्ही 2 प्रकारचे वस्त्र खरेदी करून आणू नयेत किंवा कोणालाही देऊ नयेत. पहिला प्रकार म्हणजे काळे आणि पांढरे कपडे. पितृपक्षात पांढरे कपडे दान केल्याने आपल्या पूर्वज आनंदित होतात आणि पितृदोषात कमी येते. म्हणून पितृपक्षात काळे कपडे दान केल्यास पितरांचा शाप लागतो आणि हे आपल्या जीवनावर परिणाम करते. त्यामुळे जीवनात दुःख येऊ शकते. म्हणून काळ्या कपड्यांचा दान विशेषतः टाळा आणि या दिवशी फाटलेले कपडे दान करणे देखील टाळावे. अशा मान्यतेनुसार जर तुम्ही असे करत असाल तर त्या व्यक्तीच्या जीवनात गरिबी येते आणि दात्यांच्या जीवनात राहू दोष लागू होतो. तसेच आपल्या पितरांचा रागही येऊ शकतो. पितृपक्षात आपल्या उपयोगासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी वस्त्र खरेदी करणे आणि दान करणे आवश्यक आहे. पण काळे कपडे दान करणे टाळा. पांढरे कपडे दान करणे हे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते. मित्रांनो, महिलांची एक आदत असते की घरात काहीतरी कमी किंवा जास्त असेल तर ते आपल्या आसपडोसात मागण्यासाठी जातात. जसे की तेल, तूप किंवा घरातील हळद, तेल आणि तूप ही 3 गोष्टी सौभाग्याने प्रतीक मानले जातात आणि पितृपक्षाच्या काळात या वस्तू घरात असतात तर सुख समृद्धी कायम राहते. पितृपक्षाच्या दरम्यान घरातून या गोष्टी उधार देणे किंवा इतरांकडून घेणे टाळा. कशी चूक केल्यास तुमच्या कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि तुमच्या घराची सुख समृद्धी इतरांच्या घरात जाऊ शकते. जर तुम्ही पितृपक्षात दान देण्याचा विचार करत असाल तर नवीन कपडे द्या. तुम्ही वापरलेल्या आणि जुने कपडे दान देणे किंवा इतरांना द्या हे टाळा. असे कपडे देणे योग्य नाही. जर तुम्ही तुमचे कपडे दुसऱ्या व्यक्तीला द्याल तर लक्षात ठेवा की कपड्यांबरोबर तुमची समृद्धीही जोडलेली असते. जर ती तुमच्या घरात गेली तर तुमच्या कुटुंबाला अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो जो तुमच्यासाठी चांगला नाही. म्हणून पितृपक्षाच्या दरम्यान कपडे बाजारातून नवीन खरेदी करूनच दान करा आणि लक्षात ठेवा की काळा कपडे कधीही दान करू नका, नाहीतर पितृदोष लागेल आणि तुम्हाला ती बाशी रोटी दान करणे किंवा कोणत्याही प्राण्याला देणे उचित नाही. बाशी रोटी नेहमीच बाशीच असते आणि त्यामुळे तुमच्या पूर्वजांचा कृपेचा लाभ प्राप्त करण्यासाठी ताज्या रोट्या आणि ताज्या बनवलेल्या तांदळाचे भोजन द्या. यामुळे तुमचे पूर्वज नक्कीच प्रसन्न होतात. पण लक्षात ठेवा, पोळीत थोडे काळे तीळ नक्कीच मिसळा, कारण सुहागीन महिलेच्या माता लक्ष्मीशी संबंधित वस्तू येतात ज्या सुख समृद्धी वाढवतात आणि अशा वस्तू माता लक्ष्मीला आमंत्रित करण्याचे कार्य करतात. त्यामुळे अशा वस्तू संबंधित कोणतीही वस्तू तुम्ही कोणत्याही महिलेला देऊ नये. सुहागीन महिलांनी विशेषतः लक्षात ठेवावे की आपल्या कपाळावर लावायचा सिंदूर, गळ्यात घालायचं मंगळसूत्र, 3री वस्तू म्हणजे पायात घालायची पायल, 4थी वस्तू म्हणजे पायातील बिछिया आणि बांगड्या ज्या सुहागाचे प्रतीक मानल्या जातात. म्हणून तसे तरी या 5 वस्तू कोणत्याही सुहागिनी महिलेला आपल्या बहिणीला सुद्धा वापरायला देऊ नयेत. यातील वस्तूंचा उपयोग आपल्याला आपल्या घरात किंवा दुसऱ्या कोणत्याही महिलेला वापरण्यासाठी नको. म्हणून याचं विशेष लक्ष ठेवण्याने आपल्याला निश्चितच लाभ होईल आणि आपल्या पूर्वजांची विशेष कृपा देखील आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, जो व्यक्ती पितृपक्षादरम्यान दररोजच मिठाचं दान करतो त्याच्या आयुष्यात विशेष आशीर्वाद मिळतो आणि पितृपक्षाच्या दरम्यान मीठ दान करणे आवश्यक आहे.
मीठ दान गुप्त दान मानले जाते. जर आपल्याला सुख समृद्धीची आणि संपत्तीची इच्छा असेल आणि आपल्या पूर्वजांची कृपा मिळवायची असेल तर नमकाचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि पितृपक्षादरम्यान मीठ दान करणे नक्कीच लक्षात ठेवा. मीठ दान करताना त्यात दक्षिण आणि थोडे तांदूळही दान करा. म्हणून मीठ दान हे अत्यंत श्रेष्ठ आणि मंगलकारी दान मानले जाते. हे आपले भाग्य रातोरात बदलू शकते. कच्चे डाळी मीठ वगैरे दान करताना थोडे तिळही द्या. यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि धनसंपत्तीची भरभराट होते. जर आपल्या महादेवाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा आणि ओम नमः शिवाय देखील नक्कीच लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.